हॅलो, नमस्कार सर्वांना. रामकृष्ण हरी. तर आजचा व्हिडिओ मी कुठल्या टॉपिकवर बनवणार आहे तो तुम्हाला ऑफकोर्स समजलाच असेल असं मला तरी वाटतं. कारण की व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की हा व्हिडिओ कशाच्या आधारावर असेल, बरोबर ना. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे 4000 वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो आपल्याला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 1000 तुम्हाला सबस्क्रायबर कंप्लीट करावे लागतात. आता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे त्यांनी 3 ऑप्शन ठेवलेले असतात, पण या 2 तरी झाल्याच पाहिजेत. बघा, भयंकर वादळ आणि वारा आला इकडे. हे बघा, काय विचारूच नका. मी आत्ता वरती आहे, टेरेसवरती, आणि वादळ वारा भयंकर सुटलेला आहे. त्याच्यामुळे असा विचार करत होते व्हिडिओ बनवू का नको बनवू, पण चला म्हटलं जेवढा होईल तेवढा बनवूया लवकरात लवकर. आणि तुमच्यापर्यंत जर काही म्हणतात ना, कोणाला माझी माहिती ही उपयोगात पडली तर नक्की ट्राय करून बघा. आणि तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि तुमचा 4000 वॉच टाईम जर कंप्लीट होणार असेल या माझ्या एका व्हिडिओमुळे, तुम्हाला छोटीशी मदत झाली तर नक्की तुम्ही प्रयत्न करा आणि फॉलो करा. तर आता चला चालू करूया सांगण्यासाठी. खूप दिवसांनी म्हणतात ना, मी हा व्हिडिओ असं बनवते आहे. मला काही गोष्टी कळाल्या नवीन की मी तुमच्यापर्यंत पोचवत असते. कारण मला असं वाटतं की नेहमी ज्या गोष्टी माझ्यापर्यंत पोचत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचल्याच पाहिजे ऑफकोर्स. म्हणजे कसं थोडीशी तुम्हालासुद्धा मदत होते ना त्याच्यामधून. त्यासाठी जर कोणी व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर प्लीज पटकन लाईक करून घ्या. आणि व्हिडिओ सर्वांनी कंटिन्यू बघत राहा, कोणी स्किप करू नका. नवीन असाल माझ्या ह्या चॅनलवरती, ममता अनामिका ब्लॉगवरती, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. दुसरं पण चॅनल आहे कोकणी.चेतन, त्या पण चॅनलला फॉलो करा मित्रांनो. तर चला वळूया आपल्या विषयाकडे. असं म्हणायचं होतं की ज्यांचं नवीन चॅनल आहे किंवा ज्यांना कोणाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी टफची गोष्ट असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बघा, ज्यांच्या इथे नेटवर्कच नाही आहे, बरोबर ना. फॉर एक्झाम्पल सगळ्यांना प्रॉब्लेम्स येतो. जे सिटीत राहणारे लोक आहेत त्यांच्याकडे तेवढा प्रॉब्लेम्स नाही होत, पण खेडेगावात राहतात त्यांच्याकडे रिअली होतो. तरी पण त्यांची कुठेतरी मेहनत असते की चला बाबा मला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे, मला पण कुठेतरी सक्सेस मिळवायचं आहे, पुढे जायचं आहे, हो की नाही. तर आपल्याला मोठे यूट्यूबर व्हायचं नाही आहे, पण जेणेकरून म्हणतात ना की आपण जी मेहनत घेतो आहे ती थोडीफार तरी आपल्या म्हणतात ना कामाला यावी. त्यासाठी म्हणजे तिथपर्यंत जरी आली आपल्याला म्हणतात ना, महिन्याला थोडेफार जरी कुठून तरी आपल्याला पैशाचा सोर्स जरा जरी आपल्याला असला तरी खूप मोठी महत्त्वाची गोष्ट असते. गृहिणींसाठी म्हणा किंवा सगळ्यांसाठीच असं आहे ते. स्ट्रॉंग नेटवर्क असतं तर ते जास्तीत जास्त व्हिडिओ वगैरे अपलोड करत असतात, सारखे व्हिडिओ अपलोड करत असतात. म्हणजे कसं त्यांचा वॉच टाईम होऊन जातो कंप्लीट तसं म्हणाल तर. पण ज्यांच्याकडे नेटवर्कचा इश्यू आहे, ज्यांना नेटवर्क प्रॉब्लेम असतो, त्यानंतर आता बघा आपल्याला सहजासहजी लाईव्हसुद्धा घेता येत नाही. त्यासाठी सुद्धा काही त्यांचे क्रायटेरिया असतात, ते पण आपल्याला कंप्लीट करावे लागतात. तिथूनसुद्धा आपल्याला म्हणतात ना की सबस्क्रायबर्स आपल्याला जोडावे लागतात. तेवढे सबस्क्रायबर आपल्या चॅनलला पण असले पाहिजेत. काय असतील 70-80 100 जे काय असेल तेवढे सबस्क्रायबर असतील तेव्हाच तुम्ही लाईव्हसुद्धा घेऊ शकता. हे पण सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याच्यामध्ये. असं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी ही सांगेन की पहिल्यात आधी आपलं यूट्यूब चॅनल जर असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न हा करा की कंटेंट एकच ठेवा. म्हणजे जेणेकरून तुमचे सबस्क्रायबर कुठल्या कंटेंट त्यांना आवडतो आहे तुमच्याकडून बघायला, हे महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामधली. तर तोच तुम्ही एकच ठेवा आणि त्यालाच अनुसरून म्हणजे म्हणतात ना की पुढे तुम्ही जात राहा. कुठे आपल्याशी कनेक्ट होतील आपले सबस्क्रायबर, हे जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे. आता ट्रॅव्हल ब्लॉग असेल तर ट्रॅव्हलिंग व्हिडिओ टाका, तुम्ही जास्तीत जास्त अपलोड करा. रेसिपीची असतील तर ते करा. त्यानंतर परत कॉमेडी असेल तर कॉमेडी करा. पण एकच कंटेंट ठेवा, जास्तीत जास्त मिक्स करू नका. कुठपर्यंत जेणेकरून तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे तिथपर्यंतची गोष्ट मी सांगते तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. ठीक आहेत. आता बरेचसे लोक सगळं मिक्स वगैरे करत असतात. चॅनल एकदा मॉनिटाईज झालं की त्यानंतरची गोष्ट खूप म्हणजे म्हणतात त्यांचं चॅनल ग्रो झालेलं असतं, त्यामुळे त्यांना काही ते तेवढा फरक नाही पडत. पण तुमचं चॅनल आहे ना, जोपर्यंत ग्रो झालेलंच नाही आहे तोपर्यंत लगेच ते कॅप्चर करणार तुम्हाला, लक्षात घ्या. जास्तीत जास्त करून कॉपीराईट्स वगैरे पण लागत असतं आपल्या इथे, तर ते पण तुम्ही जेणेकरून सांभाळायला पाहिजे. त्या गोष्टी पण तुम्ही स्पीकरचा आवाज असेल, टी व्हीचा असेल, खूप साऱ्या गोष्टी असतात, तर ते पण पाळल्या पाहिजेत आपण जास्तीत जास्त करून. अशा पण सर्व गोष्टी असतात. चला, सेकंड थिंग मी तुम्हाला हे सांगेन की जेव्हा तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवता जास्तीत जास्त व्हिडिओ 2-3 अपलोड कराच तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलला. मोठे व्हिडिओ वीकली, हां, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे करणं. ते पण इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून लाईव्ह तर लाईव्हच घेतात काही जणं. त्यानंतर परत
फक्त शॉर्ट्सच टाकतात. जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे तोपर्यंत तिन्ही गोष्टी करत राहा असं मी तरी सांगेन तुम्हाला. मॉनिटाईज झाल्यानंतर ठीक आहे, तुम्ही चॉईस करा, तुम्ही निवडा तुम्हाला तिकडे काय करायचं आहे ते. गोष्ट सांगेन मी तुम्हाला की जेव्हा आपण शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करतो, लॉंग व्हिडिओ जरी तुम्ही 2 किंवा 3 करत असाल तरी पण हरकत नाही, चालेल. पण त्याच्याबरोबर जे आपण शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही कंटिन्युअसली अपलोड करतच राहा, कारण ते पण इम्पॉर्टंट असतं. कारण कसं आहे ना, लॉंगमध्ये जेव्हा आपण आठवड्यातून 2-3 वेळा काम करतो, पण शॉर्ट्सवर तर आपण जास्त करूच शकतो ना, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे करायला. आणि तो तरी कसं लवकर जातो मोठ्या व्हिडिओपेक्षा, असं मला तरी वाटतं. सगळ्यात जास्त आपण जास्तीत जास्त व्हिडिओ असतात ते आपले शेअर करायला सांगितलं पाहिजे. तुमच्या ऑडियन्सला सांगा, तुमचे जे कोण सबस्क्रायबर असतात त्यांना सांगा, नाहीतर तुमच्या घरात जेवढे मोबाईल असतील किंवा तुमचे जे कोण नातेवाईक असतील त्यांना सांगा शेअर करायला, की आपण तिथून एक हेल्प घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण जेव्हा व्हिडिओ जेव्हा बनवतो त्यावेळेला आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण सगळ्यात जास्त अशा कीवर्ड्स किंवा ॲड्स असतात टॅग्समध्ये, जेव्हा असे कीवर्ड्स वापरा की जेणेकरून तुमचा व्हिडिओ कोणतरी सर्च करतं आहे, बरोबर आहे ना, आणि सर्च केल्यानंतर लगेच व्हिडिओ म्हणजे वरती आले पाहिजेत. या सर्व गोष्टी हाताखालून गेल्या पाहिजे आपल्यासुद्धा, आणि जेव्हा कोण सर्च करतं त्याच्यासुद्धा, जेणेकरून तुमचा व्हिडिओ लवकरात लवकर वरती येईल आणि जास्तीत जास्त व्ह्यूज वाढतील आपल्या चॅनलला. ही पण एक गोष्ट महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. सेकंड थिंग तर मी तुम्हाला त्याच्या आधीच सांगितली, तुम्ही कंटेंट वगैरे अजिबात काही चेंज वगैरे करत बसू नका, ती एक सांगितली. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, हे एक मी तुम्हाला सांगितलं आहे. जसं जसं मला म्हणजे म्हणतात ना अजून काही गोष्टी माहिती पडतील त्याच्या मी तुम्हाला नक्की सांगत राहणार आहे. आणि एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्हिडिओची आपण जी म्हणतात ना क्लिअरिटी ती पण छान असली पाहिजे, जेणेकरून आपला व्हिडिओ म्हणतात ना की कोणी स्किप केला नाही पाहिजे, कंटिन्युअसली बघत राहिले पाहिजेत, ते पण एक महत्त्वाचं आहे. या छोट्या छोट्याशा गोष्टी असतात त्या मी तुम्हाला सांगते आहे. सगळ्यात महत्त्वाचं थंबनेल पण खूप म्हणजे म्हणतात ना महत्त्वाचं आहे व्हिडिओच्या. जर तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ बनवायचा असेल तर कोणाला थंबनेल आवडलं तरच कोणी पण क्लिक करतं, बरोबर की नाही. तर मग थंबनेल आणि टायटल तुम्ही काय देता त्याच्यावर पण खूप महत्त्वाचं म्हणजे म्हणतात ना महत्त्वाचा टप्पा आहे हा सगळ्यात यूट्यूबमधला. तर तो पण तुम्ही फॉलो केला पाहिजे असं माझं तरी एकंदरीत मत आहे. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे का? जर आवडला असेल तर सर्वांनी मित्रांनो लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ माझा शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर. आणि माझ्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा हीच माझी इच्छा आहे. आत्तापर्यंत तुम्ही जशी केली आहे तसंच. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला हे सांगेन की ज्या वेळेला मी माझे 1000 सबस्क्रायबर केले होते, फर्स्ट टाईम जेव्हा यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं त्यावेळेला, तेव्हा मी जास्तीत जास्त शॉर्ट्सवर काम केलं होतं आधी पहिल्यांदा. तर मग शॉर्ट्सच्या माध्यमातूनच मला मदत झाली होती माझ्या 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तुम्ही पण शॉर्ट्स जास्तीत जास्त अपलोड करा, पण छान छान अपलोड करा. आता माझा कंटेंट कॉमेडीचा होता त्यामुळे काही जणांना आवडली असेल, त्यामुळे त्यांनी कंटिन्युअसली बघत राहिले आणि त्यानंतर मला असं वाटतं की सबस्क्राईब केलेलं आहे. कारण आपल्या शॉर्ट्सवर समजतं आपल्याला किती सबस्क्रायबर मिळाले आहेत, लॉंगवर कळतं, प्रत्येक व्हिडिओवर आपल्याला समजत असतं. तर मला शॉर्ट्समधून म्हणजे शॉर्ट्सच्या माध्यमातून मला सपोर्ट झालेला आहे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी. तर तुम्ही पण तेच करा असं मला तरी वाटतं, कारण लाँग व्हिडिओमधून तेवढं आपल्याला जास्तीत जास्त नाही होणार लगेच. तर शॉर्ट्स जास्तीत जास्त कसं लवकर व्हिडिओ पळतात पुढे असं माझा तरी अंदाज आहे. तर तुम्ही पण तसंच करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आता 4000 वॉच टाईम कसा कंप्लीट करणार लाँग व्हिडिओतून? तर आपल्याला काय म्हणजे म्हणतात ना लगेच ते शक्य नाही आहे. तर तरी पण तुम्ही लाँग व्हिडिओतून शक्य जरी नसलं तरी चॅनलला आपल्या प्रॉब्लेम्स होतात, म्हणून तुम्ही कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत राहा. मोठे व्हिडिओ अपलोड केलेच पाहिजे, तोच खरा म्हणजे म्हणतात ना यूट्यूबचं खरं हे तेच आहे मेन. काही जणं शॉर्ट्सच करतात, काही जणं लाँग करतात, पण आपल्यासाठी हे लाँगच असले पाहिजेत. कारण शॉर्ट्सवर आपण म्हणजे जाऊ आपण पुढे शॉर्ट्सच्या माध्यमातून, पण कधी लगेच नाही जाणार ना, त्यासाठी खूप वेळ लागेल. मग मला तरी असं वाटतं आता आतून शॉर्ट्सपेक्षा लाँग माझ्यासाठी आता बेटर झालेलं आहे, असं माझं मत आहे. तुम्हाला जिथून वाटतं आहे तुमचं चॅनल जास्त ग्रोथ होईल तिथून तुम्ही काम करा, काही हरकत नाही आहे. 4000 वॉच टाईम कसा कंप्लीट करायचा? मला तरी असं वाटतं की जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेच पाहिजेत. आठवड्यातून 3 तरी गेलेच पाहिजेत तुमचे, असं मला तरी वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला त्याच्यासोबत लाईव्ह घ्यायची असेल तर लाईव्ह पण घेऊ शकता तुम्ही. जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे तोपर्यंत माझं म्हणणं असं नाही आहे की कंटिन्युअसली तुम्ही लाईव्ह घ्या. लाईव्ह पण घ्या तुम्ही, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुमचा जर वॉच टाईम वाढत असेल तर लाईव्ह तुम्ही घ्या,
पण मला पण आधी तेच वाटायचं, चला माझा वॉच टाईम खूप वाढतो आहे. पण कसं आहे ना, जेव्हा आपण लाईव्ह घेतो ना तेव्हा आपल्या चॅनलला प्रॉब्लेम्स येतो. म्हणजे कसं होतं की आपला अप इकडे होतं लाईव्हला, मग त्यानंतर आपले मोठे व्हिडिओ ठप्प होतात, कोणीच बघत नाही आपले मोठे व्हिडिओ. आपले मोठे व्हिडिओ कोणी बघत नाही आहे तर लाईव्हचा उपयोगच काय ना, मला सांगा बरं तुम्ही. लाईव्हला जी ऑडियन्स येतात त्यातले जर मॅक्झिमम 10% 5% लोकंसुद्धा आपलं जर लाँग व्हिडिओ बघत नाही आहेत तर उपयोगच नाही आहे ना त्या लाईव्हचा. म्हणजे वॉच टाईमसाठी ठीक आहे, पण आपण इकडून वरती येतो आहे ठीक आहे, पण इथून म्हणजे म्हणतात ना आपण मायनस होत चाललो आहे, असं झालं आहे आमच्या बाबतीत तरी त्यावेळेला. तर ही चूक तुम्हीसुद्धा करू नका. तिन्ही गोष्टींकडे तुम्ही लक्ष ठेवा असं मी तरी सांगेन. कारण का, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तुमच्यासाठी. आम्हाला आत्ता कळल्या त्या गोष्टी की आम्हाला असं वाटतं की आम्ही लाँग व्हिडिओ त्यावेळेलासुद्धा जर अपलोड केले असते तर बरं झालं असतं, असं माझा अंदाज आहे आत्ता सध्या तरी. तर ती एक आम्ही चूक केली होती त्यावेळेला. लाईव्ह घेतल्यानंतर आपला वॉच टाईम कंप्लीट होतो, बरोबर आहे ना, पण त्यानंतर तुम्ही जेव्हा लाँग व्हिडिओ अपलोड करताना माझ्या पण बाबतीत तेच झालं होतं की त्यावेळेला मला व्ह्यूजच मिळत नव्हते. आणि आत्ता पण व्ह्यूज कमीच आहेत तुम्ही तसं जर बघाल तर. पण मला तरी असं वाटतं की आता कुठेतरी थोडी मी ग्रोथ करते आहे स्वतःहूनच. म्हणजे म्हणतात ना की यूट्यूबचा थोडा अभ्यास करायचा आणि त्याप्रमाणे चालायचं, असं सध्या चालू आहे सगळ्या गोष्टींमध्ये. तर तुम्ही पण तसंच करा, जेणेकरून लाँग व्हिडिओसुद्धा अपलोड करा जास्तीत जास्त. तुमचा फायदा आहे त्याच्यामध्ये. मला त्यावेळेला खरंच ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, पण आत्ता सर्व माहिती पडत आहेत. मला पण असं वाटतं त्यावेळेला जर मी कंटिन्युअसली जर म्हणतात ना की व्हिडिओ जर अपलोड केले असते तर बरं झालं असतं आत्ता. असो, शेवटी म्हणतात ना, नशिबात जे असतं तेच होतं. काही गोष्टी लवकर समजतात, काही गोष्टी उशिरा समजतात. सर्वांना मनापासून रिअली मी थँक्स म्हणेन की खूप सपोर्ट केलात तुम्ही मला. मी पण आधी लाईव्हच घेतली होती, पण आधी घेतली नव्हती मी लाईव्ह. मी जवळजवळ 7-8 महिन्यानंतर लाईव्ह घेतली. खरंच म्हणजे काही जण खूप म्हणजे असे म्हणतात ना, लवकरात लवकर आपल्याला फक्त मॉनिटाईज करायचं आहे, ह्याच्या मागे फक्त आपण नाही पळायचं. कारण पहिल्यांदा आपण थोडी मेहनत केलीच पाहिजे. मी 7-8 महिन्यानंतर 8-9 महिन्यानंतर लाईव्ह घेतली होती माझ्या चॅनलला. खरं सांगते मी जे आहे ते. म्हणजे कसं, प्रत्येक गोष्ट आपल्याला कुठली पण इझिली नाही मिळत ना, त्यासाठी थोडेफार कष्ट करावे लागतात, बरोबर आहे की ना आपल्याला. तर मग आपण पण थोडी आधी मेहनत घेतली पाहिजे, त्यानंतर सबस्क्रायबर स्वतःहून वाढले पाहिजेत. ह्या पण सर्व गोष्टी असतात. जर तुम्ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, आपण स्वतःहून सांगणं आणि ते जेव्हा आपल्याला करतात, बरोबर आहे ना, मागे लागून सबस्क्राईब करा, त्या गोष्टी म्हणजे म्हणतात ना की ते तेवढे नाही बघत व्हिडिओ. ती मंडळी असतात ती व्हिडिओ आपले नसतात बघत. पण जेव्हा एखाद्याच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोचतो आणि त्यांना आपला व्हिडिओ आवडतो, तेव्हा ते आपल्याला सबस्क्राईब करतात आपल्या चॅनलला आणि कंटिन्युअसली फॉलो करत असतात. ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, बऱ्याच वेळा असं होतं की खूप जण असे बाहेरचे असतात, ते आम्हाला पण म्हणतात की तुमचा व्हिडिओ आला नाही आहे, का आला नाही आहे, तुमची लाँग व्हिडिओ आता म्हणजे म्हणतात बरेच दिवस झाले गॅप पडला. आता मी गावी वगैरे गेलो होतो ना, त्यावेळेला पण असं झालेलं होतं. मग ते तसं असतं, म्हणजे आपण ज्यांना सांगतो ना ते थोडं कमी बघतात, पण ज्यांना आपण सांगितलेलं नसतं ना ते जास्तीत जास्त फॉलो करतात, असं असतं. त्यामुळे तुम्ही कोणाला सांगू नका, जास्तीत जास्त काम छान करा आणि त्यानंतर ज्यांना आवडतील ते नक्कीच तुमच्या चॅनलला फॉलो करत राहतील. असं माझं तरी म्हणजे म्हणतात ना, मी तरी अंदाज बांधला आहे आता. त्यामुळे आपण कोणाला फोर्स नाही करायचं कुठल्या गोष्टीसाठी, बरं आहे की नाही. तर सर्वजण मेहनत घेत राहतात, अशीच मेहनत घेत राहा, छान छान व्हिडिओ बनवत राहा आणि मस्तपैकी सर्वांनी पुढे जात राहा. हीच माझी पण इच्छा आहे. जशा गोष्टी मला समजत आहेत तशा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. अजून जशा मला समजतील तशा मी तुम्हाला नक्कीच म्हणजे म्हणतात ना सांगण्याचा प्रयत्न करेन, बरोबर की नाही. मस्त अशी शुभ संध्याकाळ झालेली आहे, छान अशी. ही उतरत नाही आहे मॅडम माझ्या खांद्यावर, म्हणून तिला बसवलं आहे. माहीत नाही ती सोडत नाही मला. हे बघा असं. तर चला, आजचा जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल आणि कोणाच्या काही प्रतिक्रिया असतील तरी पण मला तुम्ही कमेंट करा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच असतो, छान कमेंट करा. हा व्हिडिओ माझा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला, जे एकदम म्हणतात ना नवीन यूट्यूब चॅनल कोणीतरी ओपन केलेलं आहे आणि त्यांना कसलीच माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी मी बनवलं आहे. कारण म्हणतात ना, जेव्हा यूट्यूब चॅनलमध्ये असतो तेव्हा झिरो असतो, तेव्हा कोणाला काही माहीत नसतं. आपण प्रत्येक गोष्ट शिकत असतो, जशी की मी पण शिकले आणि जी शिकते ती तुमच्यापर्यंत मी शेअर करते आहे की जे मला आलं आहे ते तुम्हाला पण येऊ दे. तुम्ही पण त्याच्यातून म्हणजे म्हणतात ना थोडंसं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 1 किंवा 2 गोष्टी जरी तुम्हाला कळल्या तरी पण खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचे 5 सबस्क्रायबर जरी वाढले ना तरी पण खूप झालं. आणि 5 सबस्क्रायबर जेव्हा कंटिन्यू तुमच्या चॅनलला बघत राहतील ना तेव्हाच तुम्ही पुढे जाणार आहात, बरोबर की नाही. आज 5 जातील, उद्या 10 जातील, परवा 15 जातील काही दिवसांनी.
असं असतं. कंटिन्युअसली लॉंग व्हिडिओ बघणारे लोक जरी 50 असले, 20 असले, 30 असले तरी पण खूप असतात ते. खूप जण स्किप करतात. स्किप करून काही उपयोग नाही आहे. 5 जण जरी कंटिन्युअसली त्यांनी जरी बघितलं ना, उद्या 10 बघतील कंटिन्यू. 5 मिनटाचा असेल, 10 मिनटाचा असेल, ते पण आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे जास्तीत जास्त काम करत राहा, मेहनत घेत राहा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुझी काळजी घ्या. बाय बाय. लव्ह यू ऑल.